मुरंबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण पाहतो की इकडे आनंददादा हा न्यूजपेपर घेऊन घरामध्ये आलेला असतो आणि आता आनंददादाची चिडचिड होत असते. तर आईजी त्याला म्हणतात, आनंद जरा मला न्यूजपेपर दे रे, राशी भविष्य बघायचं आहे. आनंददादा म्हणतो, आजी अगं काय हे, तू कधीपासून हे राशी भविष्य वगैरे बघायला लागलीस, काही गरज नाही आहे, नको हे सगळं. त्याबरोबर आजी म्हणते, अरे असं काय करतोस बाबा, हल्ली आयुष्यात एवढ्या सगळ्या घडामोडी घडतायत का नाही की राशी भविष्य बघणं गरजेचं वाटतंय, म्हणून म्हणते बघू ना दे. त्याबरोबर तो म्हणतो नाही गरजच नाही आहे, पण आजी दे दे म्हणते. मग तो म्हणतो हे घे. आणि मग त्यामध्ये सुप्रसिद्ध उद्योगपती तामणकर यांनी मोठेपणा दाखवत अक्षय आणि रमा मुकार्दम यांची प्रॉपर्टी सोडली अशी बातमी छापून आलेली असते. आणि ती बातमी आता सगळेच जण वाचतात आणि सगळ्यांनाच खूप जास्त राग येतो. कोणालाच ही बातमी पटलेली नसते. मग आता लगेचच आनंददादा आणि अभयदादा म्हणतात की आपण आता ही बातमी रमाला कळू द्यायला नको. रमा आणि अक्षयने हे सगळं बघितलं तर त्यांना खूप जास्त राग येईल, वाईट वाटेल. आजी म्हणतात की अरे आपली रमा काही अशी खचून जाणाऱ्यांपैकी नाही आहे, उलट आपण रमाला स्वतःहून दाखवून टाकूया. त्यावर नको बोलतात आनंददादा, अभयदादा आणि मयुरीसुद्धा. आजी म्हणतात अरे पण कशाला, पण सगळेच जण म्हणतात की नको, काय गरज. मग अभयदादा म्हणू लागतो की खरं तर ना त्या तामणकराने हे सगळं काही जाणून बुजून मुद्दाम केलेलं आहे. स्वतःला श्रेष्ठ ठरवण्यासाठी आणि आपल्याला दुय्यम स्थान दाखवण्यासाठी त्याने हे सगळं केलेलं आहे. त्याबरोबर हे सगळं आता आनंददादाला सुद्धा पटत असतं. मग आता लगेचच इकडे आजी म्हणत असतात की नाही त्याने काहीही केलं असलं ना तरीसुद्धा आता आपल्याला काहीच फरक पडायला नको, आपण त्याचा विचारच करायला नको. तर आनंददादा म्हणत असतो की नाही ते तर बरोबर आहेच, पण आपण ना या सगळ्यातलं रमा आणि अक्षयला सुद्धा काहीही माहिती होऊन द्यायचं नाही. उगाचच्या उगाच त्या तामणकरामुळे त्या दोघांचा मूड खराब होता कामा नये. त्याबरोबर अभयदादा म्हणतो की हो मला बिलकुलच पटतंय तुझं, काही गरज नाही आहे अक्षय आणि रमापर्यंत ही बातमी पोहोचण्याची. त्या तामणकराने स्वतःला ग्रेट सिद्ध करण्यासाठी आपल्याला लाचार ठरवलं आहे, असं आता दोघंही भाऊ म्हणत असतात. आजी म्हणतात अरे तुम्ही बोलताय ते सगळं ठीक आहे, पण का लपवाछपवी करायची उगाच, नको. त्यापेक्षा जे असेल खरं ते कळू देत ना तिला. त्यावर मग मयुरीसुद्धा म्हणते की नाही आजी नको, मलासुद्धा हे दोघं जे बोलत आहेत ना ते पटतंय. अगं उगाचच्या उगाच कशाला आपण रमापर्यंत ह्या गोष्टी पोहोचवायच्या, गरज नाही आहे. आजी म्हणतात अरे पण रमाला जर नंतर कळलं तर. त्यावर मग अभयदादा म्हणतो अगं आजी का कळेल, आपण कळूच द्यायचं नाही ना, तिला वाईट वाटेल अशी गोष्ट आहे ही, मग आपण तिच्यापर्यंत पोहोचूच द्यायची नाही. त्याबरोबर आजी म्हणतात बरं बाबा ठीक आहे, जसं तुमचं म्हणणं, तुम्ही म्हणताय ना तर मग आपण रमाला यातलं काही कळू नाही द्यायचं. तर दुसऱ्या बाजूला रमा ही आरोहीची बॅग भरून देत असते. तर आरोही म्हणत असते आई तुला माहिती आहे माझ्या स्कूलमध्ये ना मला माझ्या सगळ्या फ्रेंड्स विचारतात की तुझ्या वेण्या कोणी बांधल्या, तुझ्या वेण्या कोणी बांधल्या, तुझ्या वेण्या खूप छान दिसतात. मग मी त्यांना काय सांगते, माझ्या वेण्या आईने बांधल्या आहेत माझ्या. मग फ्रेंड्स म्हणतात की तुझी मॉम मस्त आहे गं. मग मी सांगते की माझी आई सुपर मॉम आहे. त्याबरोबर मग लगेचच रमा म्हणते हो का, बरं मग आता ह्या सुपर मॉमला एक किस द्या बरं. मग आरोही तिला किस करते. त्यानंतर मग आता लगेचच अक्षय हा त्या ठिकाणी आलेला असतो. अक्षय म्हणतो अरे एक मिनटं काय चाललं आहे तुम्हा दोघींचं. त्याबरोबर मग आता लगेच आरोही म्हणते काही नाही रे बाबा, आई माझी बॅग पॅक करून देते आणि आम्ही खूप मज्जासुद्धा करतो आहे, आम्ही खूप गंमत करतो आहे. त्यावर अक्षय म्हणतो ओ अच्छा असं आहे का, बरं. मग लगेचच आरोही म्हणते आई अगं पण तुम्हाला टिफिनमध्ये काय दिलं आहेस, तू मला सांगितलं नाहीच आहेस. त्यावर मग रमा म्हणते टिफिनमध्ये मी भाजीपोळी दिली. त्यावर आरोही म्हणते अगं मला नाही आवडत. त्यावर मग रमा म्हणते आरोही असं नाही बोलायचं बाळा, सगळं जेवण खाल्लं पाहिजे की नाही, त्यामुळे तुला आता भाजीपोळी खावी लागणार आहे, खायची आहे भाजीपोळी. त्यावर आरोही म्हणते नाही गं आई मला नको आहे भाजीपोळी, मी नाही खाणार ना प्लीज. त्यावर रमा म्हणते नाही असं नसतं, सगळं खावं लागतं, असं मी हे नाही खाणार मी ते नाही खाणार असं नाही तसं नाही, असं नाही बोलायचं आरोही. त्यावर आरोही म्हणते ठीक आहे मग मी आज जेवणार नाही, मी उपाशीच राहणार. त्याबरोबर रमा म्हणते आरू असं नसतं बाळा. त्यावेळी मग अक्षय म्हणतो बरं ठीक आहे, मी एक काम करतो आरू तुला पराठे आवडतात ना, मी मस्त गरम पराठे बनवतो आणि तुला आणतो, ओके. त्याबरोबर आरोही म्हणते थँक्यू बाबा आणि ती तिकडनं निघून जाते.
त्यावेळी आता रमा ही नाराज झालेली असते, कारण आरोही जाताना बोलून जाते, डॅडा यू आर अ ग्रेट डॅडा, बेस्ट डॅडा. त्यानंतर मग अक्षय रमाला म्हणतो, रमा काय गं, काय झालं, तू नाराज का झालीस? त्यावर रमा म्हणते, अहो मी आरोहीला ओळखण्यात, तिला समजून घेण्यात कुठेतरी कमी पडते का? नाही म्हणजे ती माझ्यापासून एवढा वर्ष लांब होती त्यामुळे. त्यावर अक्षय म्हणतो की अगं रमा, हे बघ असा काही विचार उगाच तू करू नकोस, असं काहीही नाही आहे. आणि अगं आरोही लहान आहे, त्यामुळे तिला जे आवडतं ती त्याच गोष्टीचा हट्ट धरून बसते. त्यामुळे तू उगाचच्या उगाच फार सिरियस होण्याची आणि फार जास्त विचार करण्याची काहीही गरज नाही आहे. रमा म्हणते, अहो पण तरीही आरूला जे हवं आहे ते मी कुठे द्यायला हो म्हणाले, तुम्ही हो म्हणालात. त्यावर अक्षय म्हणतो, अगं ठीक आहे ना, मग एकाने दिलं तर दुसऱ्याने तरी स्ट्रिक असायला हवं की नको? दोघांनीही प्रत्येक गोष्ट केली तर मग कसं चालायचं? बरं चल, ते सर्व सोड, आता आपल्याला सुद्धा आवरायला हवं. चल चल चल, उगाचच्या उगाच वेळ वाया जायला नको. त्यानंतर मग आता इकडे अभ्या आणि आनंद ह्या दोघांमध्ये पेपरवरनं भांडण सुरू असतं. दोघं पेपरची खेचाखेच करत असतात. मी नाही देणार, मी नाही देणार, मी नाही देणार, मी नाही देणार, असं दोघा भावांचं सुरू असतं. मयुरी आणि आजी त्यांना समजवत असतात, अरे तुम्ही लहान आहात का असं भांडायला, नका बरं भांडू, ठेवून द्या पेपर. त्याबरोबर मयुरी म्हणते, अरे ती रमा येईल तुम्ही दोघं भांडेपर्यंत, काय करताय तुम्ही, नका भांडू, सांगितलं तर तुम्हालाच कळत नाही आहे का, सोडा बरं. त्यावेळी त्या ठिकाणी रमा येते आणि रमा विचारते, काय झालं, का भांडताय तुम्ही दोघंजणं? त्यावेळी मग आता अभ्यादादा आणि आनंददादा म्हणतात, नाही नाही काही नाही, सहजच. आता मग इतक्यात आनंददादा पेपर हातातनं काढतो. त्यावर रमा म्हणते, अहो सहजच काय, तुमचा आवाज फार आतमध्येपर्यंत येत होता, म्हणून मग मी विचार केला की नक्की इकडे काय चाललं आहे हे बघायला यावं आणि म्हणून मी आले होते. त्याबरोबर मग आई आजी म्हणतात की काही नाही ग रमा, मी शब्दकोडी सोडवते. त्याबरोबर मग लगेचच रमा म्हणते, हो का, मला सुद्धा बघूत ना पेपर. त्याबरोबर मग रमा पेपर घेत असते, तर आई आजी, अभ्यादादा, आनंददादा, मयुरी सगळेच जण म्हणतात की आम्हाला चहा हवा आहे. रमा एक काम कर, ते मरू दे शब्दकोडं, ते तसलं काहीतरी करत बसण्यापेक्षा ना तू मस्त गरम गरम भक्कड आपल्या सगळ्यांच्यासाठी चहा टाक, आपण सगळेजण एकत्र छान चहा पिऊया, चहा पीत पीत आपण छान वेळ घालवूया, जा जा जा. त्याबरोबर मग रमा चहा करायला तिकडनं जाते. त्याबरोबर मग आता लगेच इकडे मयुरी म्हणत असते की म्हटलं होतं ना, कशाला उगाच तुम्ही पेपरवरनं भांडत होता तरी दोघंजणं. त्यावर आनंददादा म्हणतो की जाऊ देत नाही, जे झालं ते झालं. त्याबरोबर मग आता रमा ही तिकडे चहा बनवत असते. आता रमाला खरं तर हे जरा वियर्ड वाटतं, पण तरीही रमा कोणाला काही बोलत नाही. ती विचार करते, अरे एवढे हे आत्ता ओरडाओरडा करत होते आणि आता मी आल्याबरोबर एकदमच सगळे शांत झाले, सगळ्यांचा आवाज हा बंद कसा काय झाला? पण रमा आता कोणाला काही न बोलणं पसंत करते. त्यानंतर मग आनंददादा म्हणतो की नाही नाही, आपण या पेपरचा बाजारच करायला नको, शांततेत आपण काम केलं पाहिजे, हा पेपर ना घरामध्ये ठेवायलाच नको. त्यानंतर रमा आता तिकडे येते आणि रमा ही आता म्हणत असते, काय झालं, तुम्ही सगळेजण माझ्यापासून काही लपवत आहे का? मी बघू नये असं त्या पेपरामध्ये काही आहे का, म्हणून तुम्ही मला कोणी पेपर घेऊ देत नाही आहात का, असं काही आहे का? त्यावर आनंददादा म्हणतो, नाही ग रमा, असं काहीही नाही आहे, तू उगाचच्या उगाच खूप जास्त विचार करतेस खरंच. त्याबरोबर रमा म्हणते, पण तुम्ही माझ्यापासून नक्की काही लपवत नाही आहात ना? त्याबरोबर सगळेच जण म्हणतात की नाही नाही, आम्ही काय लपवणार, आम्ही काही नाही लपवत आहोत. आता मयुरी म्हणते, रमा अगं तू कुठे लक्ष देतेस, जाऊ दे बरं, तू जा. त्याबरोबर मग रमा म्हणते, ठीक आहे मी आलेच, आणि ती तिकडनं जाते. त्याबरोबर मग दुसऱ्या बाजूला आता इकडे रेवा ही एकटीच आणि शांतपणे बसलेली असते. आता रेवा ही इतकी एकटी आणि शांत बसलेली असते की इतक्यात त्या ठिकाणी तामणकर येतो. आता तामणकर त्या ठिकाणी येतो आणि रेवा डार्लिंग बघ, न्यूजपेपरमध्ये काय बातमी आली असं दाखवतो. तर त्यामध्ये लिहिलेलं असतं, प्रसिद्ध उद्योगपती तांबेडकर यांच्या कृपेने अण्णासाहेब कर्णिक यांची शाळा वाचली. आता हे दाखवून मग लगेचच तो म्हणतो, बघितलंस का न्यूजपेपर्समध्ये काय छापून येतं आहे ते? त्यावर मग लगेचच आता रेवा म्हणते, विशू डार्लिंग, हे सगळं तर मला ऑलरेडी माहीतच होतं, पण हे सगळं वाचून अक्षय आणि रमाला या दोघांना एक्झॅक्टली काय वाटलं आहे हे मला खरं तर जाणून घ्यायचं आहे, त्यामध्ये माझा खरा इंटरेस्ट आहे, समजलं का? त्यामुळे मला ना जरा वेळ स्वतःबरोबर घालवायचा आहे. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे त्याला विशू म्हणतो की वा वा, ठीक आहे,
काही हरकत नाही, किती घालवायचं आहे तेवढा घालव एकटीबरोबर, पण त्या सगळ्यामध्ये ना तुझ्या या विशू डार्लिंगला कधीही विसरून जाऊ नकोस. मला रेवा कायम लक्षात ठेव गं. त्याबरोबर रेवा म्हणते, डोंट वरी विशू डार्लिंग, अरे मी तुला विसरून जाईन असं कधी होऊ शकतं का? तू उगाच असा विचार का करतोयस? त्यावर विशू म्हणतो, तसं नाही गं रेवा. पण त्यावर मग रेवा म्हणते, विशू डोंट वरी, मी तुला कधीही विसरणार नाही आहे, समजलं का? त्यावर मग विशू लगेचच हसतो आणि रेवाला मिठीत घेतो. मग रेवा आणि विशू हे दोघंजण आनंदी असतात. रेवा म्हणते, मला ना फक्त अक्षय आणि रमाचं ह्या सगळ्यावरती काय रिॲक्शन आहे हे बघायचं आहे, त्यामध्येच मला खूपच जास्त इंटरेस्ट आहे, बस. त्याबरोबर मग विशू म्हणतो, हो बघशील. तोपर्यंत मस्त गरमागरम चहा घेऊया. मग काय, रेवा आणि विश्वनाथ दोघंजणं छान चहा घेतात. तर दुसऱ्या बाजूला आता घरच्या सगळ्यांनी चहाची फरमाईश केलेली होती मघाशी, म्हणून रमा आता सगळ्यांसाठी चहा बनवून घेऊन येते. आई आजींना, मयुरीला, अभ्याला, आनंदला चहा देऊन झाल्याच्या नंतर मग आता सगळेजण म्हणतात की वा रमा, शब्बास, आम्ही चहा बनवू सांगितलं आणि तू लगेच चहा बनवलास, उत्तम. आता ना आपण मस्त छान चहा पिताना जरा वेळ गप्पा मारूया, म्हणजे आपल्याला छान वाटेल. त्यावेळी आता लगेचच रमा ही गप्प उभी असते. मयुरी म्हणते, तू का उभी बस ना. त्यावर मग रमा म्हणत असते, झालं ना आता तुमच्या मनाप्रमाणे, मी चहा बनवायला सांगितल्यावर चहा बनवला ना, मग आता तुम्ही एक काम करा, तुम्ही मला तो न्यूजपेपर द्या बरं. आणि मग रमा आता पुन्हा न्यूजपेपर मागू लागते. त्यावेळी मग आई आजी आणि मयुरी म्हणतात, अगं रमा, न्यूजपेपरमध्ये काय ठेवलं आहे, जाऊ देत, तू मरू दे न्यूजपेपर, तू बस इथे, आपण मस्त बसून गप्पा मारूया. त्याबरोबर आनंददादासुद्धा म्हणतो की हो ना, नाहीतर काय, आणि मगाशी म्हणजे न्यूजपेपर मी बाबांच्या हातामध्ये दिला, पण न्यूजपेपर काही परत दिसलाच नाही. त्याबरोबर अभ्या म्हणतो, हो का, मग काकाला एक फोन आला होता. त्याबरोबर मग आता आनंद म्हणतो, म्हणजे बाबांचं काय, बाबांना ना हल्ली काय झालं काही कळत नाही, न्यूजपेपर घेऊनच फोनवर बोलत बहुधा ते बाहेर गेले असतील. बाबा पण ना काय करतील आणि काय नाही याचा काही नेमच लावता येत नाही बाबांचा, जाऊ देत. त्याबरोबर मग आता रमा म्हणते, हो का, बाबा न्यूजपेपर घेऊन बाहेर गेले असतील का, बरं, काही हरकत नाही, तुम्ही सगळेजणं माझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करत नाही आहात ना. त्यावर सगळेजण म्हणतात की नाही, आम्ही कशाला तुझ्यापासून काही लपवू. अगं आई आजी सांगतात, रमा, खरोखरच शशिकांतने न्यूजपेपर मागितला, मी शब्द कोड सोडवता दिला गं त्याला न्यूजपेपर, आणि पेपर घेऊन तो बाहेर निघून गेला. त्याबरोबर मग अभ्या म्हणतो, चौकात गेले असतील का आजी वॉक करण्याला. त्याबरोबर मग आता लगेच त्या ठिकाणी अक्षय येतो. अक्षय म्हणतो, काय चाललं आहे काय तुम्हा सगळ्यांचं. त्यावर मग शशिकांत मुकादम पेपर घेऊन गेल्याचं जेव्हा त्याला सगळे सांगतात, तेव्हा अक्षय म्हणतो, नाही, बाबांची साठी येते म्हणून त्यांचा म्हणजे बुद्धीचं हे काही कमी होतोय वगैरे असं काहीही नाही आहे, उलट बाबांच्या साठीमध्ये ते आणखीन जास्त हुशार आणि तल्लख बुद्धीचे झालेले आहेत. त्याबरोबर पुढे मयुरी म्हणते, हो अगदीच खरं, मलासुद्धा अक्षयचं म्हणणं पटतंय. नाही म्हणजे यावेळी काका काय मस्त हुशारीने काम करतात. त्याबरोबर आनंददादासुद्धा म्हणतो, हो ना, बाबांचं डोकं उलट आणखीन जास्त चांगलं शार्प होत चालले, फक्त कधी असं कसं वागतात कळत नाही, पेपर घेऊन गेले चक्कच्या चक्क. त्याबरोबर रमा म्हणते, तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं, मला कळत नाही आहे का, मला माहिती आहे तुम्ही माझ्यापासून तो न्यूजपेपर जाणीवपूर्वक लपवताय, हो ना. त्याबरोबर मग आता अक्षय म्हणतो, काय झालं आहे, का न्यूजपेपर लपवताय तुम्ही सगळे. त्यावर रमा म्हणत असते, कारण त्या न्यूजपेपरमध्ये अशी बातमी छापून आणलेली आहे त्या तामणकराने की त्याच्यामुळे आपली शाळा वाचली. तुम्हाला काय वाटतं, ती बातमी वाचल्यानंतर मी कोलमडून पडेन, मी तुटून जाईन, म्हणून तुम्ही मला ती बातमी दाखवत नाही आहेत ना, काय बरोबर ना. पण मी असं काहीही करणार नाही आहे, मी नाही हरणार आहे. त्याबरोबर मग आता लगेचच आय्यजी ह्या रमाला म्हणतात, रमा अगं बाळा तसं नाही. त्यावर रमा म्हणते, मग कसं आहे आय्यजी. नाही, मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझ्यावरच्या प्रेमापोटीच तुम्ही मला ते सगळं काही कळू देत नव्हतात, मला त्या सर्व गोष्टी माहीत होऊ देत नव्हतात. पण आय्यजी, अहो काय उपयोग माझ्यापासून सगळं लपवून, सांगा ना, तुम्हीच सांगा. अहो आय्यजी, या सर्व गोष्टींमुळे उलट त्रासच होईल ना तुम्हालाही मलाही, आणि तो तामणकर तो काय त्याच्या मनात येईल ते वाटेल तसं बडबड, म्हणून आपण काय तेच सगळं खरं मानून चालणार आहोत का. खरं काय आहे, खरी परिस्थिती काय आहे हे आपल्याला तर माहीत आहेच की. मग त्यामुळे मग मात्र आता
आई आजी ह्या रमाला म्हणतात, रमा हेच मी या सगळ्यांना सांगत होते की आपली रमा एवढ्या तेवढ्याने कोलमडून जाणारी नाही आहे, आपली रमा खूप स्ट्रॉंग आहे, धीट आहे म्हणून. पण यांनी कुणीही माझं काही ऐकून घेतलं नाही. बघा मी म्हटलं होतं ना, रमा खूप स्ट्रॉंग आहे. त्यानंतर मग इकडे अक्षय म्हणत असतो, तो तामणकर काहीही म्हणाला ना तरी आपल्याला काहीही फरक पडता कामा नये. आपल्याला सत्य माहिती आहे ना, त्याने स्वतःला हिरो बनवण्यासाठी आपल्याला लाचार बनवलं आहे, पण आपण काहीही बोलायचं नाही आहे. त्याने हे सगळं ना जाणून बुजून मुद्दामून केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला राग यावा, आपली चिडचिड व्हावी म्हणून. पण जाऊ दे, आपण काहीही रिॲक्ट व्हायचं नाही आहे, आपल्याला काही फरकच पडलेला नाही आहे त्याच्या या वागण्याचा, आपण असं भासवायचं. समजलं का? त्याबरोबर आता हे ऐकून अभयदादा म्हणतो, वा वा, शाब्बास अक्षय शाब्बास, तू जे बोललास ते मला पटलं. त्यावर अक्षय म्हणत असतो, बरं चला आता मी सुद्धा आलो. आणि मग आता तो तिकडनं जाऊ लागत असतो आणि जाता जाता पुन्हा एकदा सांगतो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला कोणालाही त्या तामणकराचा एवढा विचार करण्याची गरज नाही आहे. त्याबरोबर अभयदादाचा फोन वाजतो. अभयदादा म्हणतो, मी आलोच हा, तुम्ही बोलत बसा. आणि मग तो आता फोन उचलायला बाहेर येतो. फोन हा गुंडांचा असतो. गुंड त्याला म्हणत असतात, काय रे, आता तर तुमची शाळासुद्धा वाचली, आता आमचे पैसे कधी देतो? चल लवकर पैसे टाक, आता खूप दिवस झाले, खूप दिवस दिले तुला जर पैसे देता येत नसतील तर पैसे कसे वसूल करायचे हे आम्हाला बरोबर कळतं काय. त्यावर तो म्हणतो की नाही, माझा जीव घेऊन काय मिळणार आहे. त्याबरोबर मग आता लगेचच ते लोक म्हणतात की अरे पण आम्ही तुझा जीव घेण्याचं बोलतच नाही आहोत, तुमच्या घरातलं एखादं मूल जर आम्ही उचलून नेलं तर जादूगाराचा ज्याप्रमाणे जीव पोपटात अडकलेला असतो तसाच तुझा त्या मुलांमध्ये अडकलेला असणार. मग बरोबर तू आम्ही घेतलेले सगळे पैसे परत देणार काय, बरोबर ना. म्हणून आता आम्ही तोच विचार करतोय की तुझ्या घरातलं एखादं मूलच पळवायचं, हाच पर्याय आहे आमच्याकडे उत्तम. त्यावर मग अभयदादा म्हणतो की नाही प्लीज नको, असं काहीही करायला जाऊ नका प्लीज, नको ना, मी करतोय ना मॅनेज, मी देतोय ना पैसे, प्लीज मला आणखीन थोडासा टाईम द्या, थोडा वेळ द्या, मी थोड्या वेळामध्ये सगळं व्यवस्थित करेन, मी पैसे मॅनेज करेन, पण प्लीज तुम्ही असं काहीतरी टोकाचं पाऊल उचलू नका. त्याबरोबर मग त्याला ती लोकं म्हणू लागतात की नाही, आम्ही जे बोललो आहे आम्ही तेच करणार, आम्ही फक्त तुला अपडेट करण्यापुरतं फोन केला होता, आम्ही काय करायचं आणि काय नाही हे आम्हाला तू शिकवायचं नाही, आम्हाला जे हवं आम्ही तेच करणार, आम्ही फक्त तुला हे सांगायला फोन केला होता की आम्ही हे करणार आहोत, समजलं का. उगाचच्या उगाच आता आम्हाला अक्कल शिकवू नकोस, त्यापेक्षा आमचे पैसे लवकरात लवकर गोळा कर आणि आम्हाला देऊन टाक, म्हणजे ही एवढी वेळच येणार नाही, समजलं. नाहीतर घरातलं मूल कोणी पण चोरी होईल याची काळजी घे काय. एवढं बोलून आता ते लोक फोन ठेवून देतात. आता इकडे हे सगळं ऐकून अभ्याला मात्र खूप भीती वाटलेली असते. अभ्या त्यांना पुन्हा फोन करत असतो, प्लीज हे सगळं नका करू वगैरे सांगण्यासाठी, पण तोपर्यंत त्या लोकांनी फोन कट करून टाकलेला असतो. त्यानंतर मग आता इकडे लगेचच तो माणूस म्हणतो की आता खरी गंमत येणार. तर इकडे अभयदादाला मात्र टेन्शन येतो. अभय पुन्हा फोन करतो पण समोरची व्यक्ती काही फोन उचलत नसते. शेवटी अभयदादा विचार करतो, बापरे ही लोकं खूप विचित्र आणि डेंजर आहेत. नाही, मुलांना सांभाळून ठेवलं पाहिजे, घरातून कुठेही बाहेर एकट्यानं पाठवता कामा नये, स्पेशली अर्थाला तर अर्थाची काळजी घेतली पाहिजे. ही लोकं काय करतील आणि काय नाही मला काहीही कळत नाही आहे. अभयदादाला आता खूपच जास्त टेन्शन झालेलं असतं. या लोकांमुळे ही लोकं काय करतील काय नाही हे त्याला काहीही कळत नसतं. तो विचार करतो की आता मी काय करू, कसं करू. नाही, मला मुलांची काळजी घेतली पाहिजे, मुलांना कुठेही बाहेर जाऊ द्यायचं नाही आहे, त्यांना काहीही होता कामा नये, बास असा विचार तो करत असतो. त्यानंतर रमा आणि आरोही दोघीजणी बाहेर गेलेले असतात. तर आता रमा ही आरोहीला सांगते, आरू बाळा मी आलेच, तू एक काम कर, जा आणि तिकडे आपल्या गाडीत बस. आरू म्हणते ओके मम्मा. आणि मग ती आता गाडीमध्ये बसायला चाललेली असताना अचानक तिकडे समोरून अभयदादाने ज्या गुंडांकडून पैसे घेतलेले असतात ते गुंड येतात आणि आरोहीला गाडीत भरून घेऊन जात असतात. आता हे रेवा बघते. रेवा आता तिकडे धावत येत असते आणि येते सुद्धा, पण तोपर्यंत ती गाडी निघून जाते. आता गाडी निघून जाते. रमा अक्षयकडे येऊन त्याला धावत सांगते, अहो बघा ना, आरोहीला कुणीतरी गायब केलं. आरोही त्याबरोबर आता अक्षय म्हणतो असं कसं होईल. त्यावर मग
ती सांगते की हो असंच झालेलं आहे. त्याबरोबर मग आता अक्षय रमा बघतात तर काय, त्यांना रेवाची गाडी तिकडनं जाताना दिसते आणि रेवाची गाडी बघून अक्षय आणि रमा थक्क होऊन जातात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला मुरंबा ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. आता अक्षय आणि रमाला तर रेवावर संशय आला आहे. मग आता ते काय करणार हे जाणून घेण्यासाठी नक्की पुढचा व्हिडिओ बघत चला. धन्यवाद.